आपला स्वभाव जर गरीब असला तर सगळेच त्याचा फायदा घेतात, अगदी लहानापासून मोठे. ते काय झालं ते मी पुढे सांगतेच. तर त्याआधी इथं माझ्या दिव्याची आणि चिनूची मस्त दंगामस्ती चालू होती. आज काय जास्त काम केलं नव्हतं. आज निवांतच बसले होते. फक्त कपडे धुतले होते आणि घरातला स्वयंपाक एवढंच काम केलं होतं आणि कपडे सुकत घालायला मी होते टेरेसवर आलते. तर आज झालं असं की घरी आमच्या रिलेशनमधलाच म्हणजेच फॅमिलीतला एक छोटा मुलगा आलेला होता. 5वी-6वीत असेल तो. तर आता मे बी त्याला माहीत नाही की तो बोलला की मोठ्यांनी बोललं म्हणून तो त्यांचेच शब्द वापरून बोलत होता. तर तो मला म्हणत होता की तुम्हाला कामाला जायला काय झालं आणि माझी मम्मी जाते, तर माझी बहीण किती छोटी असल्यापासून माझी मम्मी कामाला जाते, तर तुम्ही का जात नाही? तुमचं जरी बाळ लहान असलं तर तुम्ही पण तसं शेजाऱ्यांपाशी ठेवायचं, ह्यांच्यापाशी ठेवायचं, एक तरी काम करायचं, तेवढेच पैसे तुम्हाला होतील, थोडा वेळच करायचं. म्हणजे तो इतका लहान आहे आणि इतका म्हणजे इतकं मोठ्यांसारखं बोलतो. तर मी त्याला म्हटलं की शेजारी कोण नसतात सांभाळत, तुमची आजी घरी होती म्हणून तिला आजीमुळे शेजारी जरी ठेवलं तरी चालत होतं. एक वेळ आजीने नाही सांभाळलं तरी आजी आहे म्हणून तुम्ही ठेवून तरी जाऊ शकत होता की शेजाऱ्यांनी नाही भेटलं तर आजी कधीतरी बघल म्हणून. तसं मी कोणापाशी ठेवून जाणार ना, कारण मी एकटीच घरात असते. तर तो मला असं बोलला की एवढी कारणं देण्यापेक्षा सरळ सांगा की तुम्हाला काम नाही करायचं. म्हणजे कसं ना की तो एवढा छोटा आहे तरी एवढं जर बोलत असेल, आता हीच गोष्ट मी सायलेंटली ऐकून घेतली, शांतपणे ऐकून घेतली. इथंच जर मी त्याला प्रत्युत्तर केलं असतं की तू बोलणारा कोण, मग त्याला कळालं असतं. पण म्हटलं जाऊ दे. आणि ह्याला म्हणून ह्यालाच नाही तर प्रत्येकजण असं मला बोललं तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मी फक्त हसण्यामध्ये घालवते. कारण मला म्हणजे त्या एखाद्याला तो मला बोललाय म्हणून मीही त्याला तसंच बोलून त्याचं मन दुखवायचं नसतं. म्हणून मी जास्त कुणाला काही बोलत नाही. कुणी जरी मला वेडवाकडं बोललं तरी मी हसण्यावरच घालवते. कारण माझा स्वभावच तसाच आहे की मला एखादं जरी कोण असं घालून पाडून अपमानास्पद बोलत असेल तरी मी ते फक्त हसण्यावरच घालवते. पण आता मला असं वाटतं की खरंच आपण बोलायला पाहिजे. कारण मोठे तर बोलतात पण त्याच्याबरोबर छोटेही बोलतात. कारण ही छोटेच मोठ्यांना आपल्याबरोबर अपशब्द अपमानस्पद बोलताना बघतात आणि त्यांचंच अनुसरण हे छोटेसुद्धा करतात. आणि तेच झालं आज. त्याच्यासमोरही मोठे माणसं जे म्हणजे माझे कोणी घरातले असतील हे असं चेष्टामस्करीत का असं पण मला घालून पाडून बोलतात. आणि तसंच हा मुलगासुद्धा आज बोलला. पण आज माझ्या मनाला खरंच खूप वाईट वाटलं. कारण आपण एखाद्याचं ऐकून घेतो म्हणजे की त्यांनी काहीही बोलावं आणि आपण ऐकून घ्यावं. मला तरी वाटतं की आता खरंच आपण बोलायला पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.